नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। याच घटकामध्ये रेषाखंड, किरण रेषा, एकरूप रेषाखंड, रेषाखंडांचे एकरूपतेचे गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाची तुलना, रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता, बिंदूचे रेषेपासूनचे अंतर हा भाग आपण पाहणार आहोत। रेषाखंड याला आपण लाईन सेगमेंट असं म्हणतो। बिंदू ए आणि बी हे आकृतीमध्ये बिंदू ए आणि बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी। हा रेषाखंड ए बी रेख ए बी असाही वाचला जातो। उलट सुलट रेख ए बी आणि रेख बी ए असाही तो वाचला जातो। द युनियन सेट ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट बी अँड पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी। सेगमेंट ए बी इज रिटन ॲज अ सेग ए बी. In brief, seg AB means seg BA. Point A and point B are called the endpoints of segment AB. The distance between the endpoints of a segment is called the length of the segment. That is, length AB is equal to length AB is equal to distance AB. Length AB is equal to 5, also written as AB is equal to 5. या ठिकाणी बिंदू ए आणि बी जे आहेत यांना त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणतात आणि रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला ए आणि बी या अंत्यबिंदूमधील अंतराला रेषाखंडाची लांबी म्हणतात। लेंथ ए बी म्हणजेच डिस्टन्स ए बी। रेषाखंडाची लांबी म्हणजेच बिंदू ए आणि बी मधील अंतर। लेंथ ए बी बरोबर 5 हे ए बी बरोबर 5 असेही लिहितात। ओके, त्यानंतर किरण ए बी, रे ए बी। समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत। रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी म्हणजे पलीकडले असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी। येथे बिंदू एला किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात। रेख ए बी या ठिकाणी त्या बिंदूंना अंत्यबिंदू म्हणतात कारण ए आणि बी याच्या पलीकडे रेषाखंड नसतो। किरण ए बी मात्र पीच्या बाजूला तो अनंतापर्यंत असतो, म्हणून याचं वाचन आरंभ बिंदू ए पासून अनंत बिंदू म्हणजे पी किरण ए बी किंवा किरण ए पी असे वाचतात। व्याख्या पुन्हा एकदा पहा। समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत। रेख ए बी वरील सर्व बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी बीच्या पलीकडं असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय। येथे बिंदू एला किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात। किरण ए बी असाच वाचतात। आरंभ बिंदूकडून बाणाच्या टोकाकडं त्याचं वाचन केलं जातं। ओके, सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट. द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी अँड द पॉईंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड रे ए बी. हिअर पॉईंट ए इज कॉल्ड द एंड पॉईंट ऑफ रे ए बी. ओके, हा रेषा ए बी, लाईन ए बी, रेषा ए बी दोन्ही बाजूला बाण असतो। किरण ए बी आणि किरण बी ए, किरण ए बीचा विरुद्ध किरण बी ए यांच्या विरुद्ध किरणांचा बिंदूसंच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदूसंच आहे। ओके, परत किरण ए बी आणि किरण ए बीचा विरुद्ध किरण बी ए यांचा मिळून जो संयोग संच होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदूसंच होय। रेषा ए बीचा बिंदूसंच हा रेषा ए बीच्या बिंदूसंचांचा उपसंच असतो। रेख ए बीचा बिंदूसंच, आता रेख ए बीचा बिंदूसंच, रेख ए बी म्हणजे एच्या पाठीमागं नाही, बीच्या पलीकडे नाही। रेख ए बी म्हणजे तो मर्यादित रेख ए बी, आरंभ बिंदू ए आणि आरंभ बिंदू बी, ए आणि बी हे अंत्यबिंदू समजा, आणि हा रेख ए बी आहे तो रेषा ए बीवर आहे, म्हणून रेख ए बी हा रेषा ए बीचा उपसंच आहे। ओके, द युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी. द सेट ऑफ पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी इज कॉल्ड सबसेट ऑफ पॉईंट्स ऑफ लाईन ए बी. ओके, त्यानंतर एकरूप रेषाखंड, कॉन्ग्रंट सेगमेंट, दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असते तर ते रेषाखंड एकरूप असतात। म्हणजे रेख ए बी आणि रेख सी डी यांची लांबी समान आहे
तर ती रेषाखंड एकरूप असतात. लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी. द रेख ए बी कॉन्ग्रंट रेख सी डी. ओके, असेल लांबी समान असेल तर रेषाखंड एकरूप असतात. इफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स ऑफ is equal, then the two segments are congruent. If length AB is equal to length CD, then the segment AB congruent segment CD. ओके, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. परावर्तनता रिफ्लेक्झिव्हिटी. रेख ए बी एकरूप रेख ए बी म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. परावर्तनता पहिला एकरूपतेचा गुणधर्म रेषाखंडांचा. परावर्तनता रिफ्लेक्झिव्हिटी. रेख ए बी कॉन्ग्रंट रेख ए बी एकरूप रेख ए बी. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. दुसरा सममितता सिमेट्री. जर रेख ए बी एकरूप रेख सी डी तर रेख सी डी एकरूप रेख ए बी. ए बी हा पहिला, सी डी हा दुसरा, सी डी हा दुसरा, ए बी पहिला. म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. व्हॉट इज सिमेट्री प्रॉपर्टी? फेन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी, देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. ओके, संक्रामकता ट्रान्झिस्टिव्हिटी. जर रेख ए बी एकरूप रेख सी डी व रेख सी डी एकरूप रेख एफ तर रेख ए बी एकरूप रेख एफ. ए बी हा पहिला, सी डी हा दुसरा, एफ हा तिसरा. म्हणजे जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. संक्राप्त म्हणायचं ट्रान्झिस्टिव्हिटी. व्हेन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट एफ, देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट एफ. ओके, रेषाखंडाचा मध्यबिंदू मिड पॉईंट ऑफ ए सेगमेंट. आता या ठिकाणी जर ए डॅश एम डॅश बी म्हणजे एम हा ए आणि बीच्या दरम्यान असून आणखी काय रेख ए एम एकरूप रेख एम बी, ए एम आणि एम बी समान लांबीचे असतील, एकरूप असतील तरच एम हा बिंदू रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. ओके, इफ ए डॅश एम डॅश बी अँड सेगमेंट ए एम कॉन्ग्रंट सेगमेंट एम बी, देन एम इज कॉल्ड द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. एव्हरी सेगमेंट हॅज अ वन अँड ओनली वन मिड पॉईंट. ओके.